अशा पद्धतीने आलू पराठा तुम्हीही ट्राय करा, नक्कीच छान बनेल. कसा बनवला पुढे सांगतेच. त्याआधी काल एक पिल्लूसाठी पार्सल मागवलं होतं. आता माझ्याकडून ती क्लिप ॲड करायचीच राहिली, तर त्याच्यासाठी हे हेल्मेट मागवलं होतं. आता तो पडला आहे, त्यामुळे म्हटलं त्याच्या सेफ्टीसाठी थोडंफार तरी काहीतरी केलंच पाहिजे. त्यामुळे हे हेल्मेट मागवलं होतं, ज्याची क्वालिटी खूपच छान आली होती आणि त्याच्याबरोबर हे नी सॉक्स पण फ्री आले होते. आता इथे आलू पराठा बनवायला घेतला होता. आता मी 4-5 बटाटे घेतले होते, ते मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर, गरम मसाला, मीठ, हळद, लाल तिखट, परत आमचूर पावडर असं सगळं घालून मस्त असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि माझ्याकडे हे चीज एक स्लाईस शिल्लक होतं, तर ते त्याच्यामध्ये मी टाकलं आणि पूर्ण असं मी मॅश करून घेतलं. म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर पराठा लाटायला घेतला. जसं पोळीचा उंडा करतो ना, सेम तसा करायचा आणि अलगद हलक्या हाताने लाटायचा. बघा अशा पद्धतीने करून खूपच छान होतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होतो. आता पराठा भाजल्यानंतर त्याला थोडं थोडं तेल लावायचं, त्यामुळे एकदम खरपूस होतो. तुम्हीही नक्की ट्राय करा. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी कांद्याची पात आणि चपाती असं जेवण केलं.